नीटची एक्झाम कॅन्सल झाली आहे, पण ह्या 5 गोष्टी तुम्हाला फक्त नीट पास करण्यासाठीच नाही तर चांगला डॉक्टर बनण्यासाठी सुद्धा गरजेच्या आहेत. चांगला डॉक्टर होण्यासाठी आणि नीटचं एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. कारण रुग्णाला काय त्रास आहे ते तुम्हाला पेशंटली ऐकायला लागतं आणि तुम्ही जे ट्रीटमेंट दिली आहे त्याला चांगले रिझल्ट येण्यासाठी सुद्धा तुम्हाला आणि पेशंटला सगळ्यांना पेशन्स असणं हा खूप गरजेचा आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर इमोशनली स्टेबल म्हणजे इमोशनल स्ट्रेंथ तुमची चांगली असणं खूप गरजेचं आहे. ॲज अ डॉक्टर सुद्धा रुग्णांना ट्रीट करणार तुम्ही स्टेबल पाहिजे इमोशनली. तुम्ही घाबरून जाऊन किंवा स्ट्रेसमध्ये येऊन चालत नाही. नीट एक्झामसाठी सुद्धा सेम, तुम्ही इमोशनली स्टेबल असाल तर तुम्हाला रिझल्ट सुद्धा चांगले मिळतील. तिसरा मुद्दा आहे डिसिप्लिन. तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे. एक कोणती चांगलं अचिव्हमेंट करण्यासाठी नीट असू दे नाही तर रुग्णांना बरं करायचं असेल तर तुमचं डेली शेड्यूल हे चांगलं असणं खूप गरजेचं आहे. जर डिसिप्लिन असेल तर तुम्ही चांगले डॉक्टर पण म्हणाल आणि नीटचं एक्झाम नक्कीच तुम्ही सक्सेसफुली क्रॅक कराल. तुम्हाला डेली सातत्यानं मेहनत करणं खूप गरजेचं आहे, ते सुद्धा एक डिसिप्लिन आहे. नीट एंट्रन्स क्रॅक करायला सुद्धा आणि चांगला डॉक्टर किंवा चांगला ऑन्कोसर्जन व्हायला सुद्धा. चौथा पॉईंट आहे कम्युनिकेशन स्किल खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला पेशंटला काय त्रास होत आहे त्याला बोलतं करणं आणि तो मनमोकळेपणे तुमच्यासमोर बोलण्यासाठी तुम्ही त्याला तेवढं कम्फर्टेबल करणं गरजेचं आहे. तर ते चांगला डॉक्टर बनण्यासाठी खूप गरजेचं आहे. लास्ट पॉईंट आहे ऑब्झर्वेशन स्किल्स. ऑब्झर्वेशन जर तुमचं चांगलं असेल तर पेशंट जर बोलू जरी नाही शकला तरी पण त्याला काही प्रॉब्लेम आहे ते तुम्ही तुमच्या ऑब्झर्वेशननी एक्झामिनेशन स्किल्सनी ते पकडू शकता. सो चांगला डॉक्टर होण्यासाठी आणि कोणती आयुष्यातली एक्झाम क्रॅक करण्यासाठी ऑब्झर्वेशन स्किल्स खूप गरजेचं आहे. तर आता सध्या एकच गोष्ट करा, पुस्तक उघडा आणि रिव्हिजन करा. तुमची मेहनत वाया गेलेली नाहीये.